इंग्लिश ग्रामर फॉर क्लास 10th विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ येत आहे त्या दृष्टीने आपल्याला क्वेश्चन टॅग बनविण्यासाठी काय रूल्स आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. तर आपण जर हे रूल्स समजून घेतले तर आपल्याला क्वेश्चन टॅग बनवण्यास अजिबात अडचण जाणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग कसे करायचे हे बघणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओला. सर्वात आधी बघू आपण What are question tags? Question tags काय आहे तर question tags are short questions added to the statements. स्टेटमेंटला एक शॉर्ट क्वेश्चन ऍड केला जातो. या पर्पज काय आहे तर इट्स पर्पज इज आस्किंग फॉर ॲग्रीमेंट और फॉर एक्झाम्पल द प्ले वॉज बोरिंग वॉजंट इट. आता आपल्याला हे माहिती आहे की प्ले बोरिंग आहे, पण त्याचं कन्फर्मेशनसाठी क्वेश्चन ऍड केलेला आहे एक शॉर्ट वॉजंट इट. देन श्रावणी इज गुड ॲट चेस हे आपल्याला माहिती आहे, परंतु इजंट शी इथे लावलेला आहे. रूल बघू. सर्वात महत्वाचा रूल म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट विल हॅव अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग अँड निगेटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह टॅग. जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग लावायचा आहे, आणि जर निगेटिव्ह स्टेटमेंट असेल त्याला पॉझिटिव्ह टॅग आपल्याला लावायचा आहे. पण विवान इज स्मार्ट हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट, आपण याला निगेटिव्ह टॅग लावला इजंट ही. विवान इज बॉय सो वी यूज हिअर प्रोनाउन. सेकंड, हे सेंटेन्स आपण निगेटिव्ह केलं. विवान इज नॉट स्मार्ट इज ही, इथे आपला टॅग पॉझिटिव्ह लावलेला आहे. इफ द वर्ब इन द स्टेटमेंट इज अ फॉर्म ऑफ बी रिपीट इट इन क्वेश्चन टॅग. स्टेटमेंट वर्ब जे आहे ते बीचा फॉर्म असेल तर आपण क्वेश्चन टॅग मध्ये रिपीट करायचं. एक्झाम्पल, राम इज अ डेंटिस्ट इजंट ही. सेकंड, मयंक वॉज अ डॉक्टर वॉजंट ही. आधी जो रूल पाहिला आपण की पॉझिटिव्हला निगेटिव्ह टॅग लावायचा आहे, निगेटिव्हला पॉझिटिव्ह, तो सुद्धा इथे आलेला आहे. हा बीचा फॉर्म असल्यामुळे इथे आपल्याला रिपीट करायचा आहे इजंट ही. Then if the verb in a positive statement am, the verb in the question tag will be. जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट मध्ये am चा वापर केलेला असेल त्याला त्या स्टेटमेंटला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग लावावा लागतो, तर तेव्हा am चा am नॉट असं होणार नाही. तिथे आपल्याला aren't हा टॅग लावायचा आहे, बिकॉज देअर इज नो कॉन्टॅक्टेड फॉर्म ऑफ am. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट अ जज एम आय, इथे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. सेकंड मध्ये आय एम स्मार्ट हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. त्याप्रमाणे बघितलं की पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर त्यात निगेटिव्ह करताना इथे aren't आय लावायचं आहे. इथे आपल्याला एक क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, कारण क्वेश्चन टॅग म्हटल्यानंतर जे सेंटेन्स पूर्ण आपण लिहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक कॉमा द्यायचा आहे, आणि लास्टला जेव्हा आपण टॅग ऍड करतो त्यावेळेस आपल्याला एक क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. नेक्स्ट रूल, if there is helping means auxiliary verb in the statement, repeat it in the tag. auxiliary verb असेल तर टॅग मध्ये रिपीट करा. एक्झाम्पल, जुली कांट डू धिस. auxiliary verb जे आहे ते आपण ऍड केलं कॅन शी. वंश विल कम बॅक टुमारो. auxiliary verb will, आपण इथे आता वोंट ही हे क्वेश्चन टॅग इथे ऍड केलेला. नेक्स्ट रूल, इफ देअर इज नो हेल्पिंग वर्ब इन द स्टेटमेंट use the appropriate form of do in the question tag. जर स्टेटमेंट मध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर do चा appropriate फॉर्म आपल्याला क्वेश्चन टॅग वापरायचा. She likes playing tennis doesn't she. हा एक क्वेश्चन टॅग आपण इथे बघितला. आणि दुसरा, who just broke the glass didn't he. एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे, सिंग्युलर जर असेल तर आपण क्वेश्चन टॅग करताना डज लावतो,
तर इथे आपण शी लाईक्स प्लेइंग टेनिस, हे सिंग्युलर आहे, हे लाईक्स आहे म्हणून आपण इथे डझंट शी लावलेला आहे. तसंच हे सेकंड सेंटेन्स जे आहे, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री, हे एक सेंटेन्स आहे. इट रिमेन्स सिंग्युलर असल्यामुळे इथे आपण इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री डज इट, त्याप्रमाणे याला क्वेश्चन टॅग ऍड केलेला आहे. दुसरं जे सेंटेन्स आहे यामधलं ओजस ब्रोक द ग्लास, तर इथे आपल्याला टेन्स बघायचा आहे. ब्रेकचा पास्ट टेन्स ब्रोक आहे, सो इथे आपण डिडंट ही हा क्वेश्चन टॅग लावलेला आहे. नंतर जर प्लुरल असेल तर आपल्याला क्वेश्चन टॅग करताना डूचा वापर करायचा आहे. वी एक्सचेंज युअर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट, हे सेंटेन्स आहे. इथे आता वी प्लुरल आहे, सो वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट, डोंट वी, याप्रमाणे क्वेश्चन टॅग केलेला आहे. डूचा वापर आपण केलेला आहे. इफ द सेंटेन्स स्टार्ट्स विथ लेट वी यूज शॅल वी, जर सेंटेन्सची सुरुवात लेटनी होत असेल तर आपल्याला तिथे शॅल वी चा वापर करायचा. हे एक सेंटेन्स आहे. लेटस ग्लोबलाइज कंपॅशन, आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असेल तर ह्याची सुरुवात लेट पासून आहे, तर इथे आपण शॅल वी यूज करणार आहोत. लेटस ग्लोबलाइज कंपॅशन शॅल वी. If the sentence in order form, if the sentence is in order form, we use will, you or won't you. जर सेंटेन्स ऑर्डर फॉर्म मध्ये असेल, म्हणजे त्याचा जो टोन आहे तो ऑर्डरचा असेल, तर आपण तिथे विल यू हे निगेटिव्ह सेंटेन्स साठी आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स साठी वोंट यू लावून क्वेश्चन टॅग करूया. आता एक्झाम्पल एक बघितलं आपण की टेक अ सीट. आता टेक अ सीट ही एक ऑर्डर आहे. हा टाइप ऑफ सेंटेन्स जो आहे तो कमांड आहे किंवा ऑर्डर आहे, तर इथे आपल्याला टेक अ सीट, विल यू याप्रमाणे क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. इफ द सब्जेक्ट इन द स्टेटमेंट इज नॉट अ पर्सनल प्रोनाउन, द स्टेटमेंट मधला सब्जेक्ट हा पर्सनल असेल तर आपल्याला appropriate पर्सनल प्रोनाउन मॅचिंग पर्सनल प्रोनाउन त्या क्वेश्चन टॅग मध्ये लिहायचा असतो. इट इज अ गुड मोबाईल, isn't it? If the subject of the statement is personal pronoun, repeat it after verb in the tag. For example, we are friends, aren't? She is not an Indian. Is she? Negative sentence है त्या. Use plural verb and plural pronoun for singular words like everybody, nobody, every and each. प्लुरल वर्ब आणि प्लुरल प्रोनाउनचा आपल्याला वापर करायचा आहे जेव्हा सिंग्युलर वर्ड्स एव्हरीवन, नोबडी, एव्हरी यासारखे सेंटेन्स मध्ये दिलेले असतात. क्वेश्चन टॅग करण्यासाठी आपल्याला प्लुरल वर्ब आणि प्लुरल प्रोनाउनचा वापर करायचा आहे. आय होप दिस विल हेल्प यू मेक क्वेश्चन टॅग and sure your 1 mark in your exam. त्याप्रमाणे आपण क्वेश्चन टॅग बनवण्याचे रूल आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले आणि जर जास्त आणि या रूल्स प्रमाणे तुम्ही जर जास्तीत जास्त सेंटेन्सची प्रॅक्टिस केली तर आपल्याला क्वेश्चन टॅगचा 1 मार्क हा नक्कीच पेपरमध्ये मिळणे. याप्रमाणे क्वेश्चन टॅगचे रूल्स समजून घेऊन तुम्ही जास्तीत जास्त स्टेटमेंट सराव करा आणि आपला 1 मार्क पेपरमध्ये शुअर करा. बेस्ट ऑफ लक.
for your exams and stay with us for our coming grammar videos.